हाय एव्हरीवन, मी विद्यू आणि मी बऱ्याच दिवसानंतर या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्याचं रिझन म्हणजे मी 2 वर्षापूर्वी बिझनेस सुरू केला आणि त्यामध्ये मी खूप बिझी होऊन गेले. मोस्टली मी कॉफी कप्सवरती व्हायनल डिझायनिंगचे वगैरे व्हायनल डिझायनिंग करते. तर मेन बिझनेस तो आहे, पण त्याचबरोबर मी ह्या प्लशेस पण बनवायला सुरू केल्या. मेन तेच आहे की ह्या प्लशेस तयार कशा करायच्या किंवा ह्याचे स्टिचेस वगैरे क्रोशे त्याची माहिती देणार आहे, किंवा मॅजिक रिंग कशी बनवायची किंवा ह्याच्या स्टिचेस ज्या असतात त्या कशा तयार करायच्या ते एक्सप्लेन करणार आहे. तर मोस्टली बेसिक स्टिचेस क्रोशेच्या या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करेन. जर बेसिक माहिती असेल आधीपासूनच की क्रोशे म्हणजे कसे स्टिचेस असतात, साखळी कशी बनवायची वगैरे हे जर माहिती असेल तर हे इझी जातं समजायला. पण ज्यांना कुणाला बिलकुलच माहिती नाही आहे तर मी बेसिकपासूनच सुरुवात करणार आहे, एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेन. मॅजिक रिंग कशी बनवायची किंवा स्टिचेस वगैरे वाढवायच्या कशा कमी कशा करायच्या. पण नाहीच समजलं तर कमेंट करू शकताय तुम्ही की त्याची आणखीन माहिती वगैरे हवी असेल तर. पण मी प्रयत्न करेन पूर्ण एक्सप्लेन करायचा. आणि त्याचबरोबर मी कोणता यार्न वापरणार आहे किंवा कोणत्या साईजचा हुक वापरणार आहे ते पण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये प्लशेस बनवताना एक्सप्लेन करेन. तर आज मोस्टली ही मॅजिक रिंग म्हणजे सुरुवात कशी प्लशेसची करायची, मोस्टली मॅजिक रिंगनंच सुरुवात होते, चेनने नाही होत. खूप रेअर प्लशेस आहेत त्यांची चेनने सुरुवात होते, म्हणजे चेन पहिल्यांदा करा आणि मग त्यानंतर प्लशेस बनवा. बट मोस्टली प्लशेसमध्ये असं होते की मॅजिक रिंग इम्पॉर्टंट आहे आणि त्याचे स्टिचेस ही बॉबल स्टिच वगैरे किंवा डिक्रीज इन्क्रीज किंवा डबल क्रोशे हाफ डबल क्रोशे वगैरे ते बेसिक जे स्टिचेस आहेत तेच त्याची माहिती देणार आहे. तर मोस्टली त्याच यूज होतात आणि ते जर एकदा समजलं तर आपल्याला पण प्लशेस डिझाईन करता येतात स्वतःहूनच, एकदा बेसिक समजलं तर. तर आज मी मोस्टली म्हणजे ह्या प्लशेस मोस्टली एकतर लूप्स अँड थ्रेड्सचा स्पिट्झनगल स्लाईड यामध्ये मी बनवते, कारण हा सॉफ्ट आहे खूप यार्न. सो मोस्टली मी प्लशेससाठी हा यूज करते. तर याच्यावरती आहे 6 साईज आहे, ही सुपर बल्की 6 साईज नंबर 6. आणि हुक त्यांनी नंबर 8चा सांगितला आहे, पण ना त्याने खूप लूज होतात स्टिचेस. सो मोस्टली मी नंबर 7 वापरते. मी जर हा यार्न वापरत असेल तर मोस्टली 7 वापरते, किंवा 6.5 पण चालतो. हा 6 आहे पण 6.5 पण वर्क होतो कधी कधी. तर मोस्टली साईज मोठी असते जी देतात ती. माझ्यासाठी लहान साईज, ह्याच्यापेक्षा एक साईज कमी घेतली तर वर्क होतं चांगलं, म्हणजे ह्याचे स्टिचेस वगैरे छान येतात. आणि दुसरा जो वापरते मोस्टली तो आहे बर्नेट बेबी ब्लँकेट. हा पण सुपर बल्की 6 साईज आहे ह्या पण यांची, आणि ह्याला पण 8 साईज. हा कधी कधी 8 साईजनी छान वर्क होतो, म्हणजे ह्याच्यावरती प्लशेस छान होतात. कधी 7.5 पण, तर थोडी कमी जास्त करून ॲडजस्ट करता येते साईज, इतका फरक होत नाही. पण जी दिलेली असते साईज ती सहसा मोठी असते नेहमी. तर मोस्टली मी आत्ता मॅजिक रिंग कशी करायची तेच मी एक्सप्लेन करणार आहे. पहिल्यांदा सुरुवात मॅजिक रिंग आणि त्यानंतर चेन आणि त्यानंतर सिंगल क्रोशे. तर पहिल्यांदा मॅजिक रिंग. तर आता आपल्याला मॅजिक रिंग बनवायची आहे. स्टार्ट होते मॅजिक रिंगनं एव्हरीथिंग. प्रत्येक प्लशीची सुरुवात आहे, किंवा इव्हन चेन करायची असेल तर मॅजिक रिंग इम्पॉर्टंट असते. तर यार्नचा स्टार्ट म्हणता येईल किंवा एंड म्हणता येईल तो असं पामवरती घ्यायचे आणि ह्या 2 फिंगरच्या भोवती लूप तयार करायचे. ओके, आणि त्यानंतर ह्या फिंगरनं त्याला होल्ड करायचे आणि देन हुक इन्सर्ट करायचा आणि हा जो आहे तो यार्न पुल करायचा. पुल केल्यानंतर इथे लूप तयार होतो. त्या लूप सहित ह्या नॉटला असं होल्ड करायचं आणि फिंगर्स आपले रिलीज करायचे. त्यानंतर हे हा जो छोटा थ्रेड आहे तो न घेता हा जो लॉंग आहे तो घ्यायचा आणि त्यानंतर आपल्या फिंगरला रॅप करायचं, असं जसं तुम्ही कम्फर्टेबली करताय, किंवा मी या पद्धतीनं करते. 2-3 रॅप घेते आणि त्यानंतर मग होल्ड इथे करायचं आणि मग त्यानंतर हा हुक आणखीनही तुम्ही हात सोडला तरी चालेल. त्यानंतर हा जो थ्रेड आहे जो बोटावरती घेतलेला आहे तो आपण पुल करायचा आहे हुकने. तर ही अशी मॅजिक रिंग होते.
हे इम्पॉर्टंट आहे. ह्यामध्ये एक चेन घेतलेली आहे आपण आता. आणि आता जर आपल्याला चेन करायची असेल, चेन बनवायची असेल, तर जस्ट आपल्याला हे पुल करत जायचं. एकच लूप असतो आपल्याला हुकवरती आणि त्यानंतर आपल्याला दुसरा जो यार्न आहे तो पुल करायचा आहे थ्रू दॅट लूप. आणि सगळ्यात शेवटी जी ही आपली नॉट आहे ती जस्ट पुल करायची आहे अशी. आणि ही झाली आपली चेन. तर मोस्टली चेनचा यूज होत नाही प्लशीजमध्ये, रेअरली होतो. पण जर चेन जमत असेल किंवा मॅजिक रिंग जमत असेल तर आय गेस बाकीचे स्टिचेस वगैरे इझी होतात. पण चेन जमली पाहिजे तर ॲटलिस्ट प्रॅक्टिससाठी करू शकताय चेन तयार. अशी इझी असतं. ओके. देन तो हुक काढल्यानंतर जर हा जो थ्रेड आहे हा पुल केला तर हे आपल्या असे स्टिचेस सुटत जातात इझिली. सो आता नेक्स्ट सिंगल क्रोशे. तर परत आपल्याला काय करायचं आहे, मॅजिक रिंग. मॅजिक रिंगने सुरुवात होते सगळ्या गोष्टींची. साखळी करायची असेल किंवा सिंगल क्रोशे आय मीन साधी सिंपल स्टिच करायची असेल तर क्रोशीची सुरुवात जी होते ते मॅजिक रिंगनं. त्यामुळे मॅजिक रिंग बनवायला थोडंसं प्रॅक्टिस करावं लागेल, पण एकदा जमल्यानंतर खूपच इझी आहे. नॉटच आहे ही जस्ट. तर पामावरती एंड घ्यायचं आहे आपल्याला किंवा स्टार्ट घ्यायचं आहे यार्नचं. त्यानंतर परत 2 लूप्स तयार करायचे आहेत आपल्या फिंगरवरती. आणि सेकंड कोणता आहे तो नेहमी लक्षात ठेवायचं. हा सेकंड आहे लूप. तर हुक इन्सर्ट करायचा आणि सेकंडवाला जो आहे तो पुल करायचा आहे आपल्याला. पुल केल्यानंतर इमिजिएटली तो होल्ड करायचं कारण ही आपली नॉट आहे इथं. आणि देन आपल्याला लॉंग वन जो आहे तो रॅप करायचा आहे फिंगरशी यान आणि जस्ट 1 चेन तयार करायची. जस्ट आपण 1 चेन तयार केलेली आहे. आता सिंगल क्रोशे तयार करायचं आहे. तर सिंगल क्रोशे तयार करायला मॅजिक रिंग जी आहे त्यामधून हुक इन्सर्ट करायचा आणि आपल्या बोटावरती जो रॅप केलेला आहे तो यार्न पुल करायचा त्यातून. आता आपल्या हुकवरती 2 लूप आहेत तर यार्न त्या 2 लूप थ्रू पुल करायचा म्हणजे मग आपला हा एक सिंगल क्रोशे तयार होतो. ओके. आता सेकंड परत मॅजिक रिंगमधून हुक इन्सर्ट करायचा, यार्न पुल करायचा, 2 लूप तयार होतात यार्नवर हुकवरती. त्यानंतर परत यार्न पुल करायचा. हा झाला सेकंड आपण सिंगल क्रोशे तयार केला म्हणायचा. आणि अशा ह्या चेन क्रिएट होतात त्यानंतर साईडने. तर आपण ऑलमोस्ट 2 सिंगल क्रोशे आपले तयार झालेले आहेत. आता आणखीन आपण 4 सिंगल क्रोशे तयार करायचे आहेत. इन्सर्ट फ्रॉम द मॅजिक रिंग, पुल करायचं आहे आपल्याला यार्न, 2 लूप तयार होतात हुकवरती आणि थर्ड जो असतो तो आपल्याला पुल करायचा आहे. हा सिंपल साधा सिंगल क्रोशे. 3 झाले, 4, 5 आणि 6. आता सगळ्या शेवटी आपले 6 सिंगल क्रोशे तयार झालेले आहेत. आपण काउंट पण करू शकतो. इथं आपल्याला चेन्स दिसतात तर आपण चेन्स 1, 2, 3, 4, 5 आणि 6 सिंगल क्रोशे आपले तयार झालेले आहेत. तर सगळ्या शेवटी काय करायचं आहे आपल्याला, हा जो लूज थ्रेड असतो, एंड असतो किंवा स्टार्ट जो असतो तो आपल्याला जस्ट पुल करायचा आहे असा. आणि पुल केल्यानंतर मग ही अशी मॅजिक रिंगमध्ये 6 सिंगल क्रोशे आपल्याला दिसतात. आणि ह्या चेन्स आहेत. जर आपण विसरलो वगैरे की किती आपण सिंगल क्रोशे केलेले आहेत तर आपल्याला हे चेन्स काउंट करता येतात. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 आणि 6 सिंगल क्रोशे तयार झालेले आहेत. तर अशा पद्धतीने मॅजिक रिंग आणि सिंगल क्रोशे खूप इझी आहेत. ओके. आता एक राऊंड झालेला आहे सिंगल क्रोशेचा जो की इथे दिसतो. हा जो आहे ना, सो हा फ्रॉग आहे.
तर ही मॅजिक रिंग आणि त्यानंतरचे हे सिंगल क्रोशेज आहेत 6 घातलेले स्टिचेस. आता आपल्याला त्यानंतरची सेकंड स्टेप जी आहे इन्क्रीज मी दाखवणार आहे. इन्क्रीजने काय होतं की आपण त्याची डिझाईन आपण चेंज करत जातो, थोडी इन्क्रीज करत जातो त्याचा एरिया वगैरे. तर मी काय केलं की इन्क्रीज करताना काय केलं की सिंगल क्रोशेमध्ये दोन सिंगल क्रोशे ॲड केलेत. एका स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे ॲड केलेत. तर ते आपल्याला करायचे आहेत. तर आता टोटल 6 सिंगल क्रोशेज आहेत. ह्या चेन्स आहेत 6, तर आपल्याला 12 करायचे आहेत. तर इथे मार्क करावं लागतं. इधर आपण हे हुक असे छोटे असतात पिन्स त्या वापरू शकतोय, त्याने मार्किंग करू शकतो. इथे एक्झॅक्टली एंडला आपला एक राऊंड झाल्यानंतर इथे मार्क करता येतो. और आपण एखादा थ्रेड यार्न वगैरे वापरू शकतो आपल्याकडे जे असेल ते एक्स्ट्राचं. मी मोस्टली यार्न वापरते, ते मला इझी जातं. तर आपल्याला असं मार्किंग करायचं आहे. इथे इथून सुरुवात केली होती, 6 सिंगल क्रोशे आपले झालेले आहेत. एक्झॅक्टली आपण इथे ठेवायचं आहे यार्न आणि हे मार्किंग झालेलं आहे आपलं एका राऊंडचं. आता तर मला काय करायचे की मला आता 12 सिंगल स्टिचेस आपल्याला ॲड करायचे आहेत. तर प्रत्येक एका सिंगल स्टिचमध्ये इथे स्टिचेस दिसतात आपल्याला, चेन म्हणता येईल. तर ह्या एका चेनमध्ये आपल्याला 2 क्रोशे ॲड करायचे आहेत, सिंगल क्रोशे सॉरी. तर पहिल्यांदा काय करायचं, हुक ह्या चेनमध्ये इन्सर्ट करायचं. खूप टाईट झाले तर हे थोडंसं अवघड जातं असं. ओके, सो आपण हुक इन्सर्ट केला. त्यानंतर आपल्याला थ्रेड पुल करायचं आहे. 2 आले लूप्स, त्यानंतर हा पुल करायचा आहे. सो एक सिंगल क्रोशे झाले. सेम स्टिचमध्ये आपल्याला दुसरा सिंगल क्रोशे करायचा आहे. सो जस्ट चेक करायचं की आपण सेम ठिकाणीच ॲड करतोय की नाही, इन्सर्ट करतोय की नाही हुक, आणि फोल्ड करायचा. सो एका स्टिचमध्ये मी 2 सिंगल क्रोशे ॲड केलेले आहेत. तर या पद्धतीनं आता उरलेले 5 जे आहेत, 5 इथे दिसतात आपल्याला स्टिचेस, 1 2 3. तर या प्रत्येकामध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशे तयार करायचे. हुक इन्सर्ट करायचे, यार्न पुल करायचं आहे, 2 लूप्स तयार होतात. त्यानंतर अगेन पुल करायचं आहे, 1 सिंगल क्रोशे झाले. सेम स्टिचमध्ये आणखीन एकदा हुक इन्सर्ट करायचं आहे, लूप 2 लूप्स तयार होतात. त्यानंतर पुल करायचं आहे, इथे 2 सिंगल क्रोशे झाले. आता आपल्याला थर्ड चेनमध्ये किंवा थर्ड स्टिचमध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशे करायचे आहेत. 1 आणि 2 1 आणि 2 सिंगल क्रोशे, 1 आणि 2 आणि शेवटच्या स्टिचमध्ये आपल्याला आणखीन 2 ॲड करायचे आहेत, 1 आणि 2. आपले 12 झाले पाहिजेत. ह्या स्टिचेस ज्या आहेत ना, ह्या 12 झाल्या पाहिजेत. तर आपण काउंट पण करू शकतो परत एकदा की आपल्याला किती झालेत एक्झॅक्टली. सो इथे एक स्टिच आहे, हुक मधला लूप सोडून जो असतो ना, ती स्टिच असते किंवा ती चेन असते. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि इथे एक आहे 12. सो आपल्याबरोबर 12 सिंगल क्रोशे तयार झालेले आहेत. परत मार्क करताना आपल्याला थ्रेड आपण परत हा असा रॅप करू शकतो. इथे सेकंड राऊंड झाल्यानंतर हा फर्स्ट राऊंड आणि देन हा सेकंड राऊंड, हा इथं एंड झालेला आहे. तर आपण हे मार्किंग करायचं, असं आपण थ्रेडने किंवा हुक पण यूज करू शकतो.